नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आणि भूमी त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत असताना भूमी आकाशला म्हणते की आकाश, आज खरंच तू खूप आनंदी दिसत आहेस. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, आज सगळं अगदी मनासारखं झाल्यासारखं वाटतंय आणि हो, सगळेजण अगदी आनंदी आहेत. मी कंपनीचा CEO झालोय. खऱ्या अर्थाने आज सगळ्या जबाबदाऱ्या कंपनीच्या माझ्या अंगावर आला, त्याच्यामुळे तर माझ्या आता आणखीनच जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. सगळ्यांची काळजी घ्यायची आहे, सगळं कंपनीचा कार्यभार सांभाळायचा आहे, त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्यात. बाबा जसे सगळ्यांना सांभाळून घ्यायचे ना, तसंच अगदी सगळं करायचं आहे. मला सगळ्यांना खुश ठेवायचं आहे, आनंदी ठेवायचं आहे. सगळी स्वतःची कर्तव्य अगदी चोख पार पाडायची आहेत मला, असं भूमीला तो म्हणत असतो. नंतर पुढे तो म्हणतो की भूमी, घरातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तर तू अगदी व्यवस्थितपणे पार पाडत आहेस. प्रत्येकाला आनंदात ठेवण्याची जबाबदारी तू चोख पार पाडतेस. पण माझ्यावर आता सगळी जबाबदारी आहे. घर आणि ऑफिस सगळं काही बघायचं आहे आणि त्यातच मला आईची खूप काळजी घ्यायची आहे. जपायचं आहे तिला, त्याला नेहमी खुश ठेवायचं आहे. ऑफिसमधनं तिचा आता सगळा कार्यकाळ संपला, त्यानंतर आता मला सगळं बघून तिची खूप काळजी घ्यायची आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, तू जर त्यांची काळजी घेतीलच, त्यात काही वाद नाही. आत्यांची काळजी तू अगदी व्यवस्थित घेशील. पण मी काय म्हणते, तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं बोल. भूमी म्हणते की आकाश, मी म्हणते की सध्या आत्याला कशाला उगीच ऑफिसमध्ये जायला परवानगी देतोस तू. अरे त्यांची तब्येत ठीक नाही ना, मग त्यांना आराम करू दे ना. त्यांना जे काही सामान घ्यायचं असेल त्या ते नंतर घेतीलच ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं, मी माहिती आहे, मला चांगलंच माहिती आहे, आत्याला मी चांगलंच ओळखतो. तिला ऑफिसमध्ये जायचं आहे ते सामान घेण्यासाठी नाही, तर तिला तिच्या ऑफिसमध्ये असं जग भरून पाहायचं असेल. तिचं ऑफिस म्हणजेच तिचं जग आहे ना, आणि त्याच्यासाठीच तिला तिथे जायचं असेल आणि तिला सगळं काही अगदी व्यवस्थितपणे बघायचं असेल आणि शेवटचं त्या वास्तूला तिला बाय म्हणायचं असेल म्हणून ती जात असेल. तेव्हा भूमी वैतागून म्हणते की आकाश, तुला ना माझं बोलणं समजतच नाही आहे. मी काय बोलते ते जरा समजून घे. अरे आत्ताच त्यांची तब्येत बघितलीस ना, त्यांचे रिपोर्ट कसे आले होते ते, आणि त्यातच आपण जर काही प्रॉब्लेम केला तर मग काय होईल तुला कळतंय का. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी, हे बघ, मी तुला काय सांगतो ते समजून घे. तो तिला जवळ घेतो आणि सांगतो की भूमी, अगं मी आत्याला चांगलंच ओळखतं. ते ऑफिस म्हणजे तिचं अख्खं जग आहे, जग, आणि त्याच्यामुळे तिला तिथे जाऊ दे. तिला जिचं जे काही सामान असेल ते कलेक्ट करायचे ते कलेक्ट करून देत, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, असू दे तिथे तिला. आणि तिच्या इच्छा आपण उगीच कशाला मारणार ना. तिला त्या वास्तूला बाय म्हणायचं असेल तर म्हणू देत ना, शेवटचं बाय करायचं असेल तर ठीक आहे ना. तेव्हा भूमी तयार होते आणि म्हणते की आकाश ठीक आहे, तुला जसं योग्य वाटतं तसं. मग आकाश भूमीच्या कपाळाला किस करतो आणि नंतर दोघेही शांत होतात. नंतर आता इथे अथर्व रूममध्ये काम करत असताना तिथून मानसी त्याचा फोटो काढते. तेव्हा मानसीला म्हणतो की काय गं, माझा फोटो कशाला काढत आहेस तू, मी इथे काम करत असताना. तेव्हा मग ती म्हणते की काय ना, माझा नवरा ना काम करताना खरंच खूप क्यूट दिसतो, म्हणून मी त्याचा फोटो काढत आहे. आणि काय ना, सध्या माझा नवरा माझ्याशी बोलतही नाही आहे, अबोला धरलाय. मग काय, एक फोटो काढावा म्हटला, निदान काय ना, माझ्याशी तरी नाही बोलायचं वाटतंय त्याला, मग मी या फोटोशी तरी नक्कीच बोलेन ना. त्याच वेळेला आता अथर्वला घडलेला सगळा प्रसंग आठवतो आणि त्याच्यावर चिडलेली मानसी त्याला आठवते. माझी पर्सनल स्पेस मला दे ना, असं म्हणणारी मानसी आठवते. नंतर मग तो पुन्हा तिच्याकडे पाठ वळवून बसतो आणि काम करत असतो. मग आता ती म्हणते की अथर्व प्लीज, कान पकडते, मला माफ कर ना. मला माहिती आहे मी तुझ्याशी त्या दिवशी खूप चुकीचं बोलले, खूप ओरडून बोलले, पण प्लीज मला माफ कर. मला नाही करमत आहे तू असं माझ्याशी बोलत नाही आहेस तर. खरंच खूप चुकल्यासारखं वाटतंय आणि खूप वाईट वाटतंय. प्लीज अथर्व माझ्याशी बोल ना, मला खूप त्रास होत आहे या सगळ्याचा. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून अथर्व पटकन तिच्याकडे बघतो आणि तिचे डोळे पुसतच म्हणतो की अगं मनू, असं काय करतेस तू, उगीच कशाला रडतेस. तुला माहिती आहे ना, तुझ्या डोळ्यातून पाणी आलेले पाहून मलाही नाही आवडत, मलाही त्रास होतो. म्हणून प्लीज तू रडू नकोस. आणि तुला काय वाटतं की तू बोलत नाही आहेस तर मला बरं वाटतंय का. मलाही नाही आवडते असं तुझ्याशी अबोला धरलेलं. खरं तर मलाही या सगळ्याचा खरंच खूप त्रास होत आहे, असं तो तिला म्हणत असतो आणि तिच्या गालावरून हात फिरवून तो तिच्या कपाळाला किस करतो. नंतर मग आता मानसी म्हणते की अथर्व, खरंच हे सगळं खूप मिस करत होते मी. इतके दिवस झाले आपण एकमेकांशी बोललोही नव्हतो. म्हणूनच आता अथर्व हा मानसीला जवळ घेतो. दोघांच्याही डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले असतात आणि ते खुश असतात. त्याच वेळेला आता इथे अथर्व मानसी मिठीत असताना विचार करत असतो
की जेव्हा आई आकाशला खीर बनवत होती तेव्हा या काय विचार करत होत्या. तेव्हा मग तो म्हणतो की मनू, अगं मगाशी तिथे तुमच्या भूमिताई आणि तुझ्या काय खानाखुणा चाललेल्या, तुम्ही दोघं एकमेकांना थम्सअप का करत होतात. हे आठवल्यानंतर मग तिला धक्का बसतो आणि ती म्हणते की आता मी ह्याला काय सांगू. त्याच वेळेला आता लगेच ती म्हणते की कुठे काय. आणि तिला आठवतं की भूमीने तिला सांगितलेलं असतं की रागिनी काय चीज आहे. रागिनी ही आकाशला वाचवत नाही आणि जीव घेणारे जीव वाचवतही नसतात आणि जीव देतही नसतात स्वतः. ते फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात आणि रागिनी आत्या आकाशचा जीव घेत आहेत, हे सगळं तिला आठवतं. नंतर मनूला तो म्हणतो की काय गं, बोल ना, काय झालं, कसला विचार करतेस. तेव्हा ती म्हणते की अरे आकाश, ते काय नाही, आम्ही आपलं असंच. तेव्हा तो म्हणतो की बघ, तू माझ्याशी खोटं बोलू नकोस, जे काही आहे ते खरं खरं मला तू सांग. त्याच वेळेला तिला आठवतं की अथर्वाच्या बरोबर त्याचमुळे तिने भांडण केलेलं असतं आणि अथर्वाला सांगितलेलं असतं की तुझी आई म्हणजे खूप साधीसुधी नाही आहे, ती खरंच खूप स्वार्थी बाई आहे आणि फक्त स्वतःचा विचार करणारी बाई आहे. तेव्हा मग अथर्वाने मानसीवर हात उचललेला असतो. नंतर मग भूमीनेही सांगितलेलं असतं की काही करून अथर्वाला सांगू नकोस, कारण तो विश्वास ठेवणार नाही तुझ्यावर, कारण रागिनी त्याची आई आहे. नंतर मग ती त्याला मिठीत घेऊन म्हणते की अथर्व, हे सगळं आमच्या गर्ल्सचं टॉप सिक्रेट आहे, म्हणून ते याच्यामध्ये नको पडू. तेवढ्यात अथर्व विचार करतो की काय जितकं की ही माझ्यापासून लपवते, आजपर्यंत ही कोणती गोष्ट माझ्यापासून लपवायची नाही, आता ही माझ्यापासून लपवत आहे. त्यानंतर मग आता रागिनी ही क्षीरसागर सरांना फोन करून म्हणते की ओके, आकाशशी तुम्ही मीटिंगच्या संदर्भात बोलून घ्या, आपली मीटिंग उद्या फायनल होणार आहे. हे ऐकल्यानंतर आता अभिजित म्हणतो की आई काय गं, कसलं प्लॅनिंग करतेस. तेव्हा मग रागिनी म्हणते की अरे आकाश, मी क्षीरसागर सरांना फोन केला होता, काय आहे ना, उद्या आकाशला तू मीटिंगला घेऊन जायचं आहेस मुंबईला, दादरला, क्षीरसागर सरांबरोबर. म्हणजे कसं आहे, तुम्ही एकदा की आउट ऑफ द अलिबाग गेलात, मुंबईला गेलात की मग काय, मी कामावर जाऊन आपल्या ऑफिसमध्ये जाऊन माझ्या मनात जे काही आहे ते करायला मोकळी. हे ऐकल्यानंतर आता अभिजित म्हणतो की आई, अगं खरंच तुझं डोकं ना कुठे चालेल ना काहीच नेम नाही, कसलं भारी प्लॅनिंग करतेस तू. तेव्हा मग आता रागिनी हसतच म्हणते की अरे अभिजित, करावं लागतं रे बाबा, करावं लागतं. अशा या सगळ्या गोष्टींमध्ये शांत राहून चालत नाही, तल्लख बुद्धी वापरावी लागते. आता काय भूमी मला ऑफिसमध्ये जाण्यापासून रोखते ना, आता बघते कसं काय करते ते. तुम्ही दोघं एकदा की इकडून बाहेर गेलात की मी ऑफिसमध्ये जाईन. आता खेळ म्हणावं भूमीला, कशी खेळतेस ती. आता तर खरी खेळायला सुरुवात झाली. तर इथे आकाश आणि भूमी हे घटस्थापनेच्या पूजेसाठी तयार झालेले असतात. आकाश स्वतः आरशामध्ये बघत असताना मागून त्याला येताना भूमी दिसते आणि त्याच वेळेला भूमीला पाहून तो तिच्याकडे बघतच राहतो आणि भूमी आकाशकडे बघते आणि म्हणते की आकाश, चल तुझी तयारी झाली आहे का, आपण निघूया का. तेव्हा मग आता तो भूमीकडे येतो. भूमी आकाशकडे बघत असते आणि म्हणते की आकाश, काय झालं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की वा भूमी, किती सुंदर दिसत आहेस तू. आणि मग भूमी लाजत असते आणि आकाश अशा रीतीने भूमीकडे बघत असताना भूमी आता खाली नजर घालून त्याच्याकडे बघत असते. आकाश आता भूमीजवळ येतो आणि म्हणतो की भूमी, खरंच मी तुला काय सांगू, मला किती आनंद होतोय ते. मला ना खरंच खूप हेवा वाटतोय माझ्या नशिबाचा की तुझ्यासारखी सुंदर बायको माझ्या आयुष्यामध्ये आली. हे ऐकल्यानंतर आता भूमी हसायला लागते आणि म्हणते की आकाश, तू ना आपलं काहीतरीच बोलत असतोस, तुझं वेगळंच काहीतरी सुरू असतं. तेव्हा आकाश म्हणतो की अगं नाही, मी खरंच बोलतोय. आणि तो तिला आता वरपासून खालपर्यंत अगदी न्याहाळत असताना म्हणतो की भूमी, खरंच तू, आणि तो तिचे हात धरून नतमस्तक होतो. आणि भूमी म्हणते की आकाश, हे सगळं काय करत आहेस तू. तेव्हा आकाश म्हणतो की अगं, आज घटस्थापनेचा दिवस आहे आणि नवरात्राचा पहिला दिवस, म्हणूनच तुझ्यामधल्या स्त्रीशक्तीच्या दैवत्वाला मी नतमस्तक झालो आहे आणि तुला नमन केलं आहे मी असं करून. हे पाहिल्यावर आता भूमी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की आकाश, अरे असं काय बोलत आहेस तू. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, मी खरंच सांगत आहे, खरंच आज नवरात्र सुरू झाली आणि तुझ्यामधल्या श्रीशक्तीला मी साक्षात वंदन केलेलं आहे. तू काय काय केलं आहेस हे मला चांगलंच माहिती आहे. अगं तू खूप काही केलं आहेस माझ्यासाठी. असं म्हणून आता भूमी त्याला मिठी मारते आणि आकाश म्हणतो की अगं भूमी, प्लीज डोळ्यात पाणी आणू नको, सगळं काही व्यवस्थित होणार, तू अजिबात घाबरू नको. असं म्हणून आता भूमी पुन्हा त्याला मिठी मारते आणि म्हणते की आकाश, असं काय बोलतोयस तू, तू मला दैवत्वाच्या जागी ठेवलंस. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, मी ठेवलं, कारण मला माहिती आहे की तुझ्यामधली स्त्रीशक्ती काय काय करू शकते ते. तू काय काय केलंस आजवर या घरासाठी आणि माझ्यासाठी तुला नाही माहिती. तेव्हा मग भूमीला तो म्हणतो की म्हणून माझं म्हणणं तू आता ऐकून घे. तेव्हा भूमी म्हणते की नाही, मी अजिबात ऐकून घेणार नाही. खरं तर तूच माझ्यासाठी खूप काही केलेलं आहेस. अरे आकाश,
तू माझ्यासाठी काय केलंस याची कल्पना नाही. तुझ्या प्रेमामुळेच मी या सगळ्या गोष्टी करू शकते. त्याच्यामुळेच मला या सगळ्या शक्ती मिळते, बळ मिळतं हे सगळं करायला. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, असं काही नाही आहे. खरं तर तू जे काही केलं आहेस ना, ते माझ्याशी लग्न करून तू खूप मोठा त्याग केलेला आहेस आणि त्यानंतरच खरं तर माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश, असं काही नाही आहे. उलट तुझ्याशी लग्न केल्यानंतर, तुझ्याशी नातं जोडलं गेल्यानंतर माझ्या आयुष्याला नवी अर्थ मिळाला. हे ऐकल्यानंतर आता दोघांचंही नाही, तू माझं ऐक माझं ऐक असं म्हणताना दोघांच्याही लक्षात येतं की दोघंही आता अगदी लहान मुलांसारखे भांडतात. म्हणून आता दोघे एकमेकांकडे बघून हसायला लागतात. भूमी म्हणते की आकाश, चला झालेलं असेल तर आपण आता निघूया का? बरं, आता एक म्हणजे तोडगा काढलाय मी की खरं तर दोघांचं आयुष्य हे दोघांच्या प्रेमामुळे आणि संसारामुळे सुखी झालेलं आहे, बरोबर? तेव्हा आकाश म्हणतो की बरोबर. भूमी म्हणते की निघूया आता, काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की हो, चल निघूया, काही राहिलं तर नाही आहे. भूमी म्हणते की खरंच काही राहिलं नाही आहे ना, मला काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटत होतं. बरं ठीक आहे, चल जाऊया. तेवढ्यात आकाश आता भूमीचा हात धरतो आणि म्हणतो की थांब, 1 मिनिट थांब. आणि मग आकाश हा मोगऱ्याचा गजरा बाजूला दाखवतो. तेव्हा भूमी हसायला लागते आणि मग आकाश म्हणतो की चल, मला केसात हा गजरा माळू दे. तेव्हा आकाश आता भूमीच्या केसांमध्ये तो गजरा माळत असतो आणि नंतर भूमी अगदी प्रेमाने तो गजरा माळून देखील घेत असते. नंतर आता आकाश मनातच विचार करत असतो की खरंच हे सगळं खूप सुंदर दिसतंय भूमीवर. भूमी म्हणते की आकाश, खरं तर माझं हे सगळं नटणं आहे ना, हे तुझ्या मोगऱ्याच्या गजऱ्याशिवाय अगदी अपूर्णच राहतं बघ. तेव्हा आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघत असतात आणि मग आकाश म्हणतो की खरं तर हा मोगऱ्याचा गजरा हा तुला आणणं हे माझ्यासाठी खूप सौभाग्याचं असतं. आणि नंतर भूमी आकाश एकमेकांजवळ असताना आकाश आता भूमीच्या डोळ्यावरचे जे केस असतात ते बाजूला करतो आणि दोघेही आता प्रेमाने एकमेकांकडे बघत हसत असतात. आणि भूमी म्हणते की चल आकाश, आता आपल्याला खाली पूजा करायची आहे, आपण जाऊया. आणि नंतर आकाश, भूमी हे दोघांकडे एकमेकांकडे प्रेमाने जवळ बघत असतात. सगळेजण खाली असतात आणि अथर्वला मानसी म्हणत असते की पूजेची बैठक अगदी सुंदर झालेली आहे ना घट बसवण्यासाठी. तेव्हा आता अभिजित विचारतो की आई, अगं क्षीरसागरचा फोन आलेला आहे की नाही? तेव्हा रागिनी म्हणते की काय माहिती, इतक्यातच करेल तो फोन. तेवढ्यात आता आजी म्हणते की काय रे बाळांनो, झालेली आहे का पूजेची तयारी? आणि मानसीला म्हणते की काय गं, पूजेचं तबक अगदी व्यवस्थित तयार ठेव आणि त्यामध्ये पंचपाळ आहे ते कुठे केलं? तेव्हा ती म्हणते की आहे नाही का इथेच, हळदी कुंकूचा करंडा तिथेच ठेवायचा, कारण लगेचच भेटतो. आणि आगपेटी ती म्हणते की ही पण इथेच आहे, सगळं तबकाच्या पेटीत पूर्ण जग ठेवायचं असतं, अशीच ती पुटपुटते. तेवढ्यात आकाश आणि भूमी येतात. तेव्हा आजी म्हणते की आली, आमचा लक्ष्मीनारायणाचा जोडा आला, कोणाचीही दृष्ट लागायला नको. तेव्हा भूमी म्हणते की नाही, अजिबात काळजी करू नका आजी, मी पूर्ण खबरदारी घेईन की आमच्या जोड्याला कोणाचीही नजर लागणार नाही. असं म्हणून आता ती रागिनीला हळूच टोमणा मारते. आणि नंतर मग आता अथर्व आणि आकाश एकमेकांकडे बघत असतानाच आकाश म्हणतो की काय झालं आहे, थांब मला फोन आला आहे. तेव्हा आता आकाश फोन उचलतो आणि म्हणतो की बोला क्षीरसागर सर. तेव्हा तो म्हणतो की काय, आजच मीटिंग करायची आहे का? उद्या नाही का करू शकत? ॲक्च्युली आमच्या घरात आज घटाची पूजा आहे म्हणून. मग आकाश म्हणतो की ठीक आहे, आमची पूजा झाली की मग मी निघतो. तेव्हा मग रागिनी म्हणते की काय रे आकाश, काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की अगं, क्षीरसागर सरांचा फोन होता, त्यांनी सांगितलं की आताच मीटिंग करायची आहे अर्जंटमध्ये, ते मुंबईला येणार आहेत आणि काही पुढचे 15 दिवस US जाणार म्हणून मीटिंग करता येणार नाही, अर्जंट बेसिसवर मीटिंग ठेवली. तेव्हा मग आता भूमी म्हणते की असं अचानक मीटिंग ठरवणं म्हणजे जरा अनप्रोफेशनल नाही का वाटत? तेव्हा आकाशला तो म्हणतो, अभिजित म्हणतो की अरे यांचं असंच असतं, MNCs लेवलवरती कंपनीचे कसलेही सणवार वगैरे बघितले जात नाहीत आपले. मग आकाश म्हणतो की ही पूजा आटोपली की आम्ही निघतो. आजी म्हणते की हो, अगोदर घटाची पूजा करा आणि त्यानंतरच मग कुठे ते जा. आकाश म्हणतो की हो, आपण आता पूजा करूया. घट बसवल्यानंतर आकाश आणि भूमी दोघेजणही घटाची आरती करत असतात. आणि त्यानंतर मग आता आरती सुरू असताना अभिजितचं आणि रागिनीचा प्लॅन सक्सेसफुल झाल्याने त्या दोघांनाही खूप आनंद होत असतो. तर इथे सगळेजणही एकत्र घटाची पूजा करतात. आरती संपन्न झालेली असते. नंतर भूमीला आकाश आरती देतो. तेव्हा भूमी आकाशच्या चेहऱ्यावरून पहिल्यांदा आरती फिरवते, नंतर स्वतःही घेते. आणि त्यानंतर मग आता इथे रागिनी त्या दोघांकडेही बघत असते. आता आरती झाल्यानंतर आकाश हा तयार होऊन निघालेला असतो आणि अभिजितला म्हणतो की तू सगळ्या फाईल्स व्यवस्थित घेतल्यास ना, त्यांना सगळं अप टू डेट लागतं. तेव्हा अभिजित म्हणतो की हो, त्यांच्या सगळ्या काही फाईल्स मी घेतल्यात. तेव्हा आता तितक्यातच आकाश निघत असताना भूमी सगळ्यांना प्रसाद देत असते आणि आजीला गोखले गुरुजींचा अचानक फोन येतो आणि गोखले गुरुजी म्हणतात की काय,
तुम्ही ठीक आहात ना आजी? तेव्हा आजी म्हणते की हो अगदी व्यवस्थित. आज घटाच्या पहिल्या दिवशी तुमचा फोन आला म्हणजेच आमच्यासाठी भाग्यच ठरलं. तेव्हा गोखले गुरुजी म्हणतात की हो मी त्याच्यासाठीच फोन केला होता. काय आहे ना, उद्याच्या दिवशी मी येतो तुमच्याकडे. यंदाचं तुमचं हे घटाचं वर्ष 25वा आहे ना, आणि म्हणूनच आम्हाला कसे हुकुमाचे आम्ही ताबेदार. आम्हाला श्री दत्त गुरु जशी हुकूम देतात तसेच आम्ही आज्ञा करत असतो. त्याच वेळेला मग ती म्हणते की हो गुरुजी नक्कीच या उद्या, मी तुमची वाट पाहीन. तेव्हा मग आता त्यांना काहीतरी सांगायचं आहे असं ते म्हणतात. फोन ठेवल्यानंतर रागिनी म्हणते की काय गं आई, काय झालं? गोखले गुरुजींनी अचानक का फोन केला? तेव्हा आजी म्हणते की अगं ते काय आहे ना, यंदाचं आपलं हे घटाचं 25वा वर्ष आहे ना, त्याच्यासाठी ते उद्या आपल्याला भेटायला यायचे आहेत. त्यांना काहीतरी सांगायचं आहे म्हणे. ठीक आहे, उद्या येऊन भेटतील. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई एक काम करा ना, तुम्ही फोन करा ना गुरुजींना आणि विचारा ना नेमकं त्यांना काय सांगायचं आहे. तेव्हा रागिणी वैतागत म्हणते की अगं पौर्णिमा, आत्ताच तर त्यांनी फोन केला ना आईला की उद्या ते येणार आणि काहीतरी सांगणार आहेत. मग आता मी पुन्हा त्यांना लगेच फोन करून विचारू की काय करायचं आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे बाबा, आत्ताच मला सांगा. असं उतावीळपणाने मी त्यांना विचारू का? काय तुझं पण पौर्णिमा, आपलं काहीतरीच असतं असं म्हणून आता रागिनी तिच्यावर चिडलेली असते आणि सगळेजण आता पौर्णिमावर हसत असतात. आणि आजीला आकाश म्हणतो की बरं आजी आता मी निघतो. हे बघ उद्या आता गुरुजी येणार आहेत तेव्हा बघूया आपण काय बोलतात ते, आणि आता मात्र आम्ही निघतो. आणि आई बरं आज तू दगदग करत जाऊ नको, आपण नंतर बघू. तेव्हा रागिनी म्हणते की अरे कशाला, तसंही तुम्ही दोघं आता मुंबईला चाललेलेच आहात, तर मी अथर्वाला घेऊन जाईन ऑफिसमध्ये हळूहळू, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे मला आता बरं वाटतंय. तेव्हा अथर्व म्हणतो की ठीक आहे आईबरोबर मी जातो, तुम्ही दोघं नाही आहात तर. तेव्हा रागिनी म्हणते की बघितलं किती गुणी बाळ आहे माझं. तेव्हा आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही जा व्यवस्थित आणि आम्ही देखील निघतो. आता आजी म्हणते की बरं आकाश अभिजित दोघंजणी व्यवस्थित प्रवास करा आणि पोचल्यावर कळवा. आकाश अभिजित निघतात आणि रागिनी काहीतरी अभिजितला खुणावते. तेव्हा रागिनी हिच्या बाबतीत भूमी विचार करत असते की आत्याचं आजच्या दिवशी असं ऑफिसला जाणं आणि आकाश हा अचानक आजच्या दिवशी अर्जंटली मुंबईला मीटिंगसाठी निघणं, याच्यामध्ये काही साम्यता नाही ना. म्हणजे या गोष्टी परस्पर विरोधी आहेत की एकमेकांना निगडीत आहेत, काही कळत नाही. तेव्हा आता मग आकाशचा भूमी निरोप घेते आणि नंतर आकाश हा बाहेर निघून जातो. आणि जेव्हा अभिजित चाललेला असतो त्याच वेळेला तो रागिनीकडे इशारा करतो आणि रागिनीही त्याला व्यवस्थित जा असा इशारा करते. त्याच वेळेला आता भूमीच्या मनामध्ये संशय येऊ लागतो. भूमी विचार करत म्हणते की नक्कीच या आत्यांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी सुरू आहे. तेव्हा पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी मानसीला म्हणत असते की जोपर्यंत आत्याच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे हे मला कळत नाही तोवर माझ्या जीवाला काही शांतता मिळणार नाही. नंतर आता इथे रागिनी ऑफिसमध्ये आलेली असताना कार्यकरला म्हणते की काय कार्यकर, हे तुमचं काय चाललेलं आहे? अहो ऑफिसमध्ये आलेल्या व्यक्तीला तुम्हाला ग्रीट देखील करता येत नाही का? इतके मॅनर्स नाही आहेत का? तेव्हा कार्यकर म्हणतात की हे बघा मॅडम, ऑफिसमध्ये आलेल्या कोणत्या व्यक्तीला काय बोलायचे आम्हाला चांगलेच माहिती आहे. आणि कसं आहे ना, आता तुम्ही आमच्या मॅडम राहिलेल्या नाहीत, त्याच्यामुळे आम्ही कोणाला ग्रीड करायचे किंवा काय हे आम्ही बांधील नाही आहोत. आम्हाला जे माहिती आहे तसं आम्ही वागणार. आणि हो, ऑफिसमध्ये कोणालाही या एरियामध्ये ॲक्सेस नाही आहे असं म्हटल्यावर आता इथे रागिनीला खूप वाईट वाटतं आणि ती रडत तिच्या रूममध्ये बसलेली असताना आजी येते आणि आजी म्हणते की भूमी, मला असं कधीही अगोदर हतबल रागिनीला बघितलेलं पाहिलं नाही. खरंच हे बघून मला खूप वाईट वाटतंय. आधीच माझ्या मुलगा आणि सुनेला मी गमावलं आहे, त्यात माझ्या पोटच्या मुलीचं असं मला खूप त्रास होतो आहे असं म्हटल्यावर मात्र आता भूमीला खूपच वाईट वाटतं. आता भूमी यापुढे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.